नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हवेबद्दल माहिती मिळवायची आहे. तर बघा, या 3 चित्र दिसत आहे. या 3 चित्रामध्ये एक मनुष्य सायकलला पंपाच्या द्वारे हवा मारतोय. या पंपाची रचना कशी असते मी तुम्हाला दाखवतोय. पंपाच्या ज्या वेळेस दट्ट्यावरती येतो, त्या दट्ट्यावरती आल्यानंतर या पंपामध्ये हवा शिरल्या जाते आणि ज्यावेळेस तो दट्ट्या खाली करतो, पंप मारतो, त्यावेळेस हवा या टायर मध्ये निघून जाते. बघा, ही तोंडाच्या द्वारे ही फुगा फुगवते आहे. म्हणजे तोंडातली हवा ही फुग्यात टाकते, फुग्याला मोठं करते, हे फुगवते आणि ह्या मशीनच्या द्वारे ही हवा भरली जाते. बघा, मग हवा आपल्याला दिसते का? नाही, हवा आपल्याला जाणवते. मग थंड हवा, गरम हवा, आपण म्हणतो दमट हवा. तर अशा प्रकारे आपण त्या हवेचं विशेषण लावतो, हवा आपल्याला जाणवते. आता ह्या ठिकाणी आपण जर एक रिकामं पातेलं घेतलं आणि भरेलं बादलीमध्ये ते उपटं केलं, म्हणजे उलटं केलं आणि त्याच्यावर दाब दिला, तर तरी सुद्धा ते पातेलं खाली जात नाही आणि त्या पातेल्यामध्ये पाणी जात नाही. पण जर आपण थोडंसं वाकडं गेलं पातेलं, तर त्या पातेल्यात पाणी जाते. याचं कारण असं आहे की त्या पातेल्यामध्ये, रिकाम्या पातेल्यामध्ये हवा होती, ती हवेला जायला जागा निघाली. ज्यावेळेस हवा बाहेर निघाली त्यावेळेस पाणी आत गेलं. बघा, यावरून समजतं की हवेला जागा लागते. हवेला काय लागते? जागा लागते. मग आपण बघितलं, हवेला जागा लागते, हवेला रंग नाही, हवेला वास नसतो आणि हवा आपल्याला जाणवते. तर बघा, आपल्याला असं लक्षात येतं की वातावरण, आता वातावरण मग आपण म्हणतो या वातावरण म्हणजे हवामान. मग हवा कशी आहे याला आपण हवामान म्हणतो. आणि हवेतील जे बदल काय असतो त्यानुसार, हवेतील बदलानुसार आपलं ऋतू बदलत असतो. आपला आपण म्हणतो ऋतू बदलला बरं का, आता गरम हवा झाली, उन्हाळा चालू झाला. मग ज्याप्रमाणे हवेतील बदलानुसार पाऊस पडतो किंवा थंडी येते. मग हे हवा काय आहे? ही हवा आपल्या पृथ्वीच्या आजूला बाजूला आहे, पृथ्वीचे आवरण आहे, पृथ्वीच्या भोवती हवा आहे. बघा, आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखादा चेंडू सारखा आहे. पृथ्वीच्या सभोवती हवा आहे आणि या हवेला आपण वातावरण म्हणतो. बघा, मग हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतो. पृथ्वीभोवती जे हवेचं आवरण आहे त्याला आपण वातावरण म्हणतो. पृथ्वीपासून आपण जसं जसं वरती जाऊ तसं हवा कमी कमी होत चालते. बघा, विरळ होत चालते आणि हवेचे थर पृथ्वीच्या पृष्ठभागापाशी दाट असतात आणि वरती विरळ जाते. बघा, आजही जे गिरण्यारोहणाला जातात त्या ठिकाणी त्यांना वरती जे आपण समजा हिमालयाच्या वरती जे आपले सैनिक आहे, असे काही काही असून आजही भाग आहे की त्या ठिकाणी सैनिकांना गेल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा द्यावा लागतो. म्हणजे हवा कमी असते तिथं धाप लागणे अशा प्रकारचे होतात, म्हणून त्या तिथे ऑक्सिजनचं सिलेंडर दिलेलं जातं त्या सैनिकांना, कारण तिला हवा विरळ होत होती. बघा, आणि जसे आपण वरती गेलो तसे हवा विरळ होत जाते. बघा, नंतर हवा कशासाठी गरज आहे? तर हवा ज्वलनासाठी गरज आहे. आपण हा प्रयोग बघणार आहोत की जळण्यासाठी हवेची गरज आहे कशी आहे. समजा आपण एक मेणबत्ती घेतली आणि खाली पाणी घेतलं आणि या मेणबत्तीवर ग्लास उलटा केला तर काय होतं? बघा, कालांतर लगेच विझत नाही मेणबत्ती, कालांतराने विझते. आणि जितकी ऑक्सिजन वापरला गेला, कारण की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते, जितका ऑक्सिजन वापरला गेला तितका हवेतील ऑक्सिजन वापरला गेला तर तितकं पाणी वरती येतं. हा प्रयोग आपण बघणार आहोत, त्यामुळे मी थोडक्यात माहिती याची आता सांगितली. फक्त आपण एवढं लक्षात ठेवायचं की हवा सगळ्यांना गरजेची आहे, ज्वलनासाठी हवेची गरज आहे. मग ज्वलनासाठी कोणता घटक लागतो? तर ज्वलनासाठी आपल्याला हवेतील ऑक्सिजन हा घटक लागतो. ज्यावेळेस ज्वलन होतं त्यावेळेस ऑक्सिजनचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं. बघा, मग कार्बन डायऑक्साईड हवेतील घटक आहे. हवेतील घटक आहे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नंतर ही 3 प्रमुख घटक आहेत. बाकीचे अनेक छोटे छोटे घटक आपण म्हणतो कार्बन मोनॉक्साईड म्हणा किंवा बाकीचे निऑन असेल, याचे छोटे छोटे घटक, त्यांचं प्रमाण कमी आहे. पण सर्वात जास्त हवेमध्ये नायट्रोजन नावाचा घटक आहे. हा नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन आणि मग कार्बन डायऑक्साईड, मग इतर वायू. मग बघा, आता आपण बघितलं तर ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज लागते. मग आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या शरीरामध्ये पण ज्वलन प्रक्रिया होती. आपल्या शरीरामध्ये साखरेचं ज्वलन होतं आणि त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते. बघा, ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो त्यावेळेस आपल्या फुफ्फुसामध्ये हवा भरली जाते आणि हवेमधला ऑक्सिजन हा रक्तामध्ये मिसळला जातो
रक्तामध्ये मिसळलेला ऑक्सिजन हा पूर्ण शरीराला पोहोचवायचं काम हृदय करतं. आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत फुफ्फुसाचं काम काय आहे, हृदयाचं काम काय आहे, मेंदूचं काम काय आहे, आंतरिंद्रियांचं काम काय आहे, आपण पुढील या पाठात आपण बघणार आहोत. पण आता की ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो तर श्वास आत घेतल्यानंतर फुफ्फुसामध्ये ह्या ठिकाणी रक्तातला कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जातो आणि रक्तामध्ये ऑक्सिजन भरलं जातं आणि ते ऑक्सिजन पूर्ण शरीराला जातं आणि त्या शरीरामध्ये आपण जे अन्न खाल्लं त्या अन्नापासून तयार झालेली साखर यांचं ज्वलन होतं पेशीमध्ये आणि मग आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजेच काय, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते. ज्वलनासाठी ते लागते पण आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते. ऑक्सिजन येतो कुठं? हवेमध्ये. मग हवेमध्ये ऑक्सिजन आणायचं काम कोण करतं? आपण मागे भागात बघितलं होतं झाड काय करतं की कार्बन डायऑक्साईड घेतं, ऑक्सिजन आपल्याला देतो बघा. मग म्हणून आपण वृक्ष आमचे गुरु त्यांना तोडू नका कोणी, कारण की ते आमचे गुरु आहे, ते आम्हाला ऑक्सिजन देतात बघा. मग अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात. तोच ऑक्सिजन आपण घेतो आणि आपण त्याच्यापासून काय करतो? जगतो. आता बघा, आता हा नवीन आजार आलेला आहे कोविड-19. याच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम हा श्वास घ्यायला होतो. म्हणजेच काय, ऑक्सिजनची कमतरता शरीराला भासते आणि ऑक्सिजनची कमतरता शरीराला भासल्यानंतर जर आपल्याला फुफ्फुस आपलं नीट व्यवस्थित काम केलं नाही तर आपण प्रसंगी आपण काय होऊ शकतो? आपलं मृत्यू होऊ शकतो. आपला म्हणजे कोणाचा मृत्यू होऊ शकतो आपला. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी आपण ह्या सगळ्या कोविड-19 पासून आपण तर वाचण्यासाठी आपण तर प्रयत्न केलेच पाहिजे, पण व्यायाम केला पाहिजे जेणेकरून आपल्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणजे श्वासोश्वास घेतला पाहिजे, योगा केली पाहिजे. म्हणजे किती गरजेचं आहे बघा. ज्या या लोकांना ऑक्सिजनची कमतरता त्यांना दवाखान्यात व्हेंटिलेटर लावलं जातं की ऑक्सिजन दिला जातो. म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा द्यावा लागतो. तर ऑक्सिजन हा हवेतील घटक आहे, हा आपल्या जीवनाला जगण्यासाठी एकदम महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे हवा ही नायट्रोजन, ऑक्सिजन, इतर वायू यांच्यापासून बनलेला आहे. इतर वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. मग अशा प्रकारे ही हवा बनलेली आहे. हवेमध्ये अनेक घटक असतात, धूळ असते, इतर वायू असतात. मग आपण जे कारखान्यामधून किंवा शेगड्यामधून जो ज्वलन झाल्यानंतर जो धूर पसरतो तो हवेत मिसळतो, आहे की नाही? मग हवेत धूर मिसळतो. तर मग अशा प्रकारे आपण आता काय बघितलं? फक्त हवेबद्दल माहिती बघितली. हवा दिसत नाही, हवा जाणवते, हवा ज्वलनास मदत करते, हवा आपल्याला जगण्यासाठी मदत करते. हवेचे अनेक घटक आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन एक प्रामुख्याने आपल्याला उपयोगी असलेला घटक आहे. तसंच पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजन हा घटक आपल्याला हवेमार्फत मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड असे हवेचे अनेक घटक आहेत. आणि हवेमध्ये जर आपण जे ज्वलन होतं त्या ज्वलनामध्ये जी धूळ असते तो हवेमध्ये मिसळला जातो आणि हवा अशुद्ध होते. हवा अशुद्ध व्हायचे काम कोणकोणते हे आपण बघितलं. तर आपण काय शिकलो या पाठात बघा, हवा आपल्या आजूबाजूला आहे, सभोवती आहे, रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्येही हवा आहे. आता आपण बघितलं, बसलो या खोलीत, खोली कशाची भरलेली आहे? हवेची भरलेली आहे की नाही? पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, त्याला आपण वातावरण म्हणतो. पृथ्वीजवळील हवेचे थर दाटीवाटीने असतात, खाली जमिनीलगत दाटीवाटीने असतात, तर वर हे विरळ होतात, म्हणजे हवा कमी कमी होत जाते. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. बघा, हा शब्द महत्वाचा, मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य वायू घटक आहे. आता बघा, मी तुम्हाला पंप दाखवतो. या पंपाचं कार्य कसं घडतं आणि हे पंप कसं काम करतं हे आपण दाखवतो बघा. तू पंप कुठे आपला?
अक्षता